नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनात उपस्थित होते. त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. अमित शाह यांचा उल्लेख अॅनाकोंडा असा केला, तर देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांच्या दोषांवर पांघरून घालतात आणि त्यांना बरोबर घेतात. त्यांनी आता पांघरून मंत्रीपद स्वीकारलं पाहिजे अशी बोचरी टीकाही केली होती. दरम्यान या सगळ्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर दिलं आहे. दरम्यान ज्यांनी हिंदुत्व सोडलं, सत्ता आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पण त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकताही नाही. मी एवढंच सांगेन, अमित शाह यांच्यावर आणि RSS वर उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संघटना आहे. देशावर संकट आलं तेव्हा त्याची प्रचिती आली आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहे. त्यांच्याबाबत असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई ज्यांनी अनेक वर्षे लुटली, मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविड काळात रुग्णांच्या खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातलं डांबर खाल्लं, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, अशा लोकांनी अमित शाह यांच्याबाबत बोलणं ही शोकांतिका आहे. त्यांचा बॅलन्स गेलेला दिसतो आहे. त्यामुळे ते काहीतरी असंबद्ध बडबड करत आहे, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. एकंदरीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे. तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा.